आणि त्यांच्या व्याख्यानाची आतुरता ही प्रत्येकाला असते। प्रत्येक शब्द न शब्द अगदी घेण्यासारखा असतो। एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया प्राध्यापक अमोलजी मिटकरी साहेबांचं आणि ते त्यांना आमंत्रित करूया आपण या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमाला सुरुवात करावी। हॅलो हॅलो रयतेचं लोक कल्याणकारी स्वराज्य स्थापन करणारे विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य ज्यांनी 32 वर्ष या महाराष्ट्रात संघर्ष करून पेललं ते शिवपुत्र छत्रपती शंभूराजे। या देशात पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, या देशाच्या पहिल्या आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीमाई, आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ज्यांचा महोत्सव आपण ज्यांच्या नावाने या ठिकाणी साजरा करतो आहोत, विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, संत कबीर, संत गाडगे बाबा, भगवान बिरसा मुंडा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व ज्या ज्या महामानवांनी मानवाच्या हिताच्या दृष्टीनं आपलं आयुष्य खर्ची घातलं त्या तमाम महामानवांना भीम महोत्सवाच्या माध्यमातून उत्सव नात्यांचा आणि बहुजनांच्या विचाराचा आज सर्वप्रथम अभिवादन करतो। या कार्यक्रमासाठी दुसऱ्यांदा मला या बदलापूर परिसरात निमंत्रित करणारे चळवळीतील माझे बंधू आणि आपल्या सर्वांचे परिचित असलेले सन्माननीय प्रवीण भाऊ राऊत, सन्माननीय सुरेशजी म्हात्रे, माझ्यासोबत या ठिकाणी आलेले कॅप्टन आशिष दामलेजी, संभाजी ब्रिगेडचे सागरजी भोसले, प्रतीक सपकाळ, सुजय सावंत, आता ज्यांनी आपल्याला शुभेच्छा दिल्या ते आमचे सहकारी म्हात्रे साहेब, बदलापूर परिसरातील सर्व नगरवासी, सर्व आयोजक मंडळी, सर्व उपस्थित असलेले पत्रकार बांधव, विविध वृत्तवाहिन्यांचे सर्व प्रतिनिधी आणि आपण सर्व, खरं तर या भागात हे बहुजन युवा नेतृत्व आहे प्रवीण भाऊच्या रूपानं। इतक्या मोठ्या ताकदीने हा भीम महोत्सव या ठिकाणी घेतला जातोय। बदलापूर परिसरामध्ये नुकताच आगरी महोत्सव होऊन गेला, शिवजन्मोत्सव होऊन गेला, मराठा महोत्सव होऊन गेला आणि आता भीम महोत्सव पण विचारांच्या जागर एक। तुम्ही बाजूला बघितलं तर शाहू महाराज दिसतात, रमाईचा फोटो दिसतो आपल्याला। 4 वर्षापूर्वी प्रवीण भाऊंनी मला या ठिकाणी बोलावलं होतं, त्यावेळेस 10 वाजायला 5 मिनिटं कमी असताना मी इथे आलो होतो। या ठिकाणी भिक्खू संघ पण आहे, त्यांना पण या ठिकाणी वंदन करतो। आणि मला बोलायला वेळ कमी होता आणि मी शेवटी बोललो आणि निघून गेलो। तेव्हापासून प्रवीण भाऊंच्या मनात हुरूर होती की परत एकदा मला बोलावलं पाहिजे। आणि 2 वर्ष कोरोनाचा काळ गेला, त्यावेळेस आलो मी तर आमदार नव्हतो, आता मी आमदार म्हणून आलो। ही बाबासाहेब आंबेडकरांची, शिवरायांची पुण्याई पाठीशी आहे म्हणून मी आमदार म्हणून या ठिकाणी आलो। पुढे भविष्यात अजून कधी बोलवाल तर नक्कीच बाबासाहेबांचा अनुयायी जसा होता तसाच आहे हेच सांगून म्हात्रे साहेब या ठिकाणी येणार। आज तर मी आलो आणि तुतारीने स्वागत केलं, आमचं तुतारी वाजवणाऱ्या माणसाने स्वागत केलं। बऱ्याच ठिकाणी मी प्रवीण भाऊ आता प्रबोधनाच्या कार्यक्रमाला
मी बंद केलं जाणं असं नाही. अनेक ठिकाणी लोक बोलावतात, अनेक वाद प्रवाद होतात, अनेक म्हणतात तुम्ही विचाराशी अशी जी प्रतारणा केली, कोणी म्हणतं तुम्ही आता राजकारणात गेलात, चळवळ विसरलात. टीका टिप्पण्या. सर्वात जास्त ट्रोल होणारा महाराष्ट्र विधिमंडळातला मी एकटा आमदार आहे की रोज ट्रोल होतो. एक ट्विट केलं का खाली ट्रोल आहेतच. एक ट्रोलरची पेड गँग ही 200 वर्षापासून माझ्यासोबत आहे, म्हणजे सॉरी 20 वर्षापासून माझ्यासोबत आहे. ते बोलत राहते, मी त्याची कधी फिकीर करत नाही. मी माझी विचारधारा सोडलेली नाही, मी माझी चळवळ सोडलेली नाही. आम्ही सर्व लोक ही शिवशाहू फुले बाबासाहेब अण्णाभाऊचा विचार सांगायला आमच्यासारखे तरुण मंडळी धावपळत असतात, धडपळत असतात. आणि आज 4 वर्षानंतर भीम महोत्सवाला परत मला प्रवीण भाऊंनी बोलावलं. मी त्यांना सांगितलं मागच्या वेळी तुम्हाला आवडलं होतं, बरोबर आहे, यावेळी पण. आणि मी लोकांचं प्रबोधन करायला येतो, ते तुम्हाला आवडलं पाहिजे याच्याकरता येत नाही. तुम्हाला आवडलंच पाहिजे याच्याकरता नाही. माझा बाबासाहेबाचा विचार हा आहे, माझा अण्णाभाऊ साठेंचा विचार हा आहे, हा विचार मी मांडत राहतो. तो तुम्हाला आवडलाच पाहिजे असं नाही, पण या विचारावर सुद्धा जीव ओवाळणारी किती लोक असू शकतात ही आजची गर्दी दाखवून देते की या विचाराला अजूनही लोक आत्मसात करायला तितक्याच ताकदीनं या ठिकाणी आहेत. खरं तर जी पत्रिका छापल्या गेली त्या पत्रिकेमध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 3 मे 1927 साली छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली होती. फार कमी लोकांना माहिती आहे. आता बदलापूरवाले खरोखर स्वतःला भाग्यवान समजतील की बाबासाहेबांनी 3 मे 1927 साली छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करताना या बदलापूर भागामध्ये पालखी सोहळा साजरा केला होता आणि 15 ते 20 हजार लोक शिवजयंतीला होते आणि बाबासाहेब ते शिवजयंतीचे अध्यक्ष होते. हे किती लोकांना माहित आहे? अरे हे नातं रक्ताचं नाहीच आहे, हे नातं विचाराचं नातं आहे. आणि विचाराचं नातं आहे म्हणून या सर्व महापुरुषांची नाळ एक बांधण्याचं काम भीम महोत्सवाच्या माध्यमातून प्रवीण भाऊंनी केलं, त्यांच्या सर्व टीमनी केलं. या पत्रिकेवर पहिला फोटो आहे तो गाडगे बाबांचा. मधात दिसतात भगवान बुद्ध. मला आयोजकांनी विषय दिलाय की भारतीय समाज व्यवस्थेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान. मी त्यांना सांगितलं वक्त्यांना विषयाच्या मर्यादा देऊ नका. त्यातल्या त्यात वक्ता जर मुक्त विद्यापीठाचा असेल तर त्याला अजिबात मर्यादाच नको, कारण एका विषयाची चौकट बांधली गेली तर तो तिथंच गुरफटत राहील तो विषय. बाबासाहेब फक्त बौद्ध समाजांमध्ये सांगावे, हे जे काही वेगळी कल्चर अलीकडच्या काळात जन्माला आली त्याचं मला खरोखर दुःख वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मग बौद्ध समाजच त्याचा आयोजक असतो आणि बौद्ध समाजाने ऑलरेडी बाबासाहेब वाचलेले असतात, ऐकलेले असतात आणि त्यांनाच आम्ही सांगावं बौद्ध समाज हा असा एक समाज आहे की जो या देशामधला एज्युकेटेड आणि वैचारिक प्रगल्भ असलेला समाज आहे असं मी मानतो. म्हणून इथून लंडनपर्यंत बौद्ध समाजाने मजल मारली. सगळ्या देशामध्ये बाबासाहेबांचे जगामध्ये अनुयायी आहेत. पण आता हा बाबासाहेबांचा विचार ओबीसी पर्यंत गेला पाहिजे, माझ्या आगरी बांधवांपर्यंत गेला पाहिजे. तेली, माळी, साळी, कुणबी, कोष्टी, लोहार, चांबार, आदिवासी, भिल्ल, 18 पगड जाती, 12 बलुतेदार यांना कळावं की बाबासाहेब आंबेडकरांचं आमच्या जीवनात योगदान काय आहे. अनेक लोक प्रतिष्ठा मिळवताना दिसतात. माझा एक डॉक्टर मित्र आहे, MBBS आहे, बाय कास्ट बाय बर्थ बौद्ध समाजाचा आहे. भगवान बुद्धाची प्रतिमा त्याच्या दवाखान्यात आहे. पण ज्यावेळेस मी त्याला प्रश्न विचारला की बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो का लावत नाही, त्यावेळेस त्यांनी म्हटलं की कदाचित बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो पाहून माझ्या दवाखान्यात पेशंट येणार नाहीत. म्हटलं हा दवाखाना उघडण्याचं बळ आणि दवाखाना उघडण्यासाठी असलेली वैचारिक ताकद ही जर कोणी या देशात दिली तर ती बाबासाहेबांनी दिली. नाही तर आता प्लेग आला त्यावेळेस सावित्रीमाई फुलेंचा आणि गोविंदरावांचा ज्योतिरावांचा एकुलता एक मुलगा यशवंत प्लेगनी गेला, त्यावेळेस तर पुण्याच्या माळरानावरती त्यांचं हॉस्पिटल होतं. आज समाजात जी प्रतिष्ठित लोक आहेत, बाबासाहेब का सांगायला पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान काय या देशाकरता. अनेक आमच्या महिला भगिनींना माहीत नाही. आता केंद्र सरकारने 33% महिला आरक्षण राजकीय महिला धोरण आणलं. आज तर मला वाटतं एक यादी पण केंद्र सरकारने जाहीर केली एका पक्षाची. ह्या 33% महिला आज निवडणूक लढवू शकतात. ज्या महिला पेशवाईच्या काळामध्ये नारी ही भोगण्याची वस्तू आहे, नारी हे नरकाचं द्वार आहे, न स्त्री स्वतंत्रताम अर्हती असा ज्यावेळेस श्लोक येतो किंवा आसाराम बापू सारखा एखादा माणूस
ज्यावेळी एकीकडे 14 फेब्रुवारीला मातृपितृ पूजन दिवस साजरा करा म्हणत असताना दुसरीकडे मात्र स्त्रियांवर अत्याचार करण्याच्या गुन्ह्यामध्ये जेलमध्ये सडतोय, ज्या आसाराम बापूंनी त्या वेळेच्या म्हणजे त्यांच्या मासिकामध्ये ऋषी प्रसाद नावाचं मासिक याचं आसाराम बापूचं, त्यामध्ये या वेदांचा आधार घेऊन न स्त्री स्वतंत्राम अर्हती, स्त्री ही स्वतंत्र राहू शकत नाही, किंवा ढोल गवार शूद्र पशु नारी सकल ताडन के अधिकारी. ढोल म्हणजे वाजवायचं वाद्य, गवार म्हणजे अडाणी लोक, शूद्र म्हणजे तुम्ही आपण, पशु म्हणजे जनावर आणि नारी म्हणजे स्त्रिया ह्या ठोकण्याच्या लायकीच्या असतात असं जे तुलसीदासांनी म्हटलं होतं. अशा व्यवस्थेत की ज्या काळामध्ये नवरा मेला तर बायकोला जाळल्या जायचं, ज्याला सतीची चाल म्हणतात. बायको मेल्यावर नवरा जाळल्या गेला नाही, सत्याची चाल आपल्या देशात नव्हती, सतीची चाल होती. आजही नवरा मेल्यानंतर अनेक घरामध्ये विधवा आहे म्हणून असं मिरवलं जातं. आई असेल किंवा बहीण असेल आपली, तिचे जोडवे काढणं, तिच्या बांगड्या फोडणं. जर 2024ला जगताना इतकी अंधश्रद्धा आमच्यामध्ये असेल, विचार करा पेशवाईचा काळ कसा होता. आणि त्या काळामध्ये क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले हे दोन म्हणजे हे दाम्पत्य असं जन्माला आलं की ज्यांनी या मनुवादी व्यवस्थेची लखतर तोडली, मनुवादी व्यवस्थेला हादरा दिला आणि 1 जानेवारी 1848ला या देशात पहिली मुलींची शाळा उघडल्या गेली. आणि ती मुलींची शाळा उघडली म्हणून द्रौपदी मुर्मू आज देशाच्या राष्ट्रपती पदावर आहेत. माझ्या मागे जो कलावंतांचा संच आहे, सोनाली सोनवणे आणि त्यांचं पूर्ण आपली यारी नादखोळा फेम, हा संच हा गायला लागला. महिला आता बोलायला लागल्या, महिला राष्ट्रपती झाल्या. आता एक धोरण आलं केंद्र सरकारचं, ते धोरण आता अंमलबजावणी त्याची होणार आहे. 33% जागा राजकारणात राखीव आहेत. आणि या फुले दाम्पत्याच्या चळवळीला घटनात्मक रूप देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि बाबासाहेबांनी हे अधिकार देताना फक्त बौद्ध समाजातील स्त्रिया निवडणूक लढवतील असं म्हटलेलं आहे का? मी बदलापूरला आज टॉक करायला आलो तुमच्यासोबत. बोललं पाहिजे आपण. जी माणसं बोलतात ती माणसं क्रांती करतात. आपला विचार चांगला आहे पण आपल्या विचाराचे प्रचारक नाही आहेत. तुम्ही IAS अधिकारी घ्या, असतो आपला एखादा झाला तिकडे IAS का तो त्या व्यवस्थेचा गुलाम बनतो. आपल्यातले अधिकारी घ्या, कर्मचारी घ्या, फर्स्ट क्लास वाले घ्या, सेकंड क्लास वाले घ्या, थर्ड क्लास वाले घ्या, एकदा त्या व्यवस्थेसोबत गेले म्हणजे काल मी धीरूभाई अंबानीच्या मुलाचं भाषण ऐकलं. त्यांनी मला वाटते एक रेस्क्यू अशी जी मला वाटते काही काढलं, हत्ती पण आणलेत तिथे. आपल्या अनिल अंबानीच्या, सॉरी धीरूभाईंचे नातू अनिल अंबानीच्या, अनिल अंबानी साहेब रडत होते त्यावेळी. म्हटलं हे काय मुलगा बोलला असेल की यांना रड आला इतका. शक्यतो ही न रडणारी माणसं आहेत. अँटेलियामध्ये एवढ्या मोठमोठ्या बिल्डिंगमध्ये राहणारे लोक कधी रडतील असं वाटत नाही. नंतर कळलं की यांनी देशभरातले प्राणी, त्यांचं त्या गुजरातला एक स्वतंत्र त्यांनी पार्क काढला आणि त्यात हत्ती, जे इंजोर्ड हत्ती आहेत वगैरे वगैरे, त्यांना तिथं ठेवायला सोय केली. आणि त्याच्याकरता फॉरेनवरून डॉक्टर बोलावलेले आहेत. म्हणजे इतका पैसा आहे आपल्या देशामध्ये. अंबानीची मुलं बोलतात, जनावरांवर प्रेम करतात, केलं पाहिजे. पण खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे, माणसांवर पण प्रेम केलं पाहिजे. जनावरांवर प्रेम करता हे बरोबर आहे, कारण आमच्या तुकोबांनी कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे असं सांगितलेलं आहे की कोणाचा आम्हाला राग करायचा नाही, तिरस्कार करायचा नाही, माणूस जगला पाहिजे. मग आज या देशामध्ये एकीकडे अशा पद्धतीने सुद्धा आदर्श डोळ्यासमोर ठेवल्यानंतर आई वडिलांना हायसं वाटतं. मी या कार्यक्रमात येण्यापूर्वी बदलापूरला अलीकडे कॅप्टन आशिष दामले यांची लायब्ररी बघितली. तुम्ही बघितली की नाही मला माहित नाही, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर एक मराठा तरुण इतका वेडा असू शकतो, काही लोक त्यांना पागलही म्हणत असतील कदाचित, की विदेशात जाऊन पायलट सारखी नोकरी सोडून इथं येऊन आपल्याकडे कमावलेल्या पैशातून 2 पैसे शिल्लक ठेवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव एका मजल्याला देऊन अजितदादा पवार यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून
कॅप्टन आशिष दामलेंनी स्वकष्टातून एक 25 ते 50 लाख रुपयाची लायब्ररी या ठिकाणी निर्माण केली, जिथं बाबासाहेबांचे सर्व ग्रंथ तुम्हाला दिसतील, बाबासाहेबांचे सर्व पत्र तुम्हाला दिसतील. तुम्हाला निवडायचं आहे. म्हणजे त्यांना मी विचारलं, तुम्ही मराठा आहात आणि बाबासाहेब आंबेडकरांचे पुस्तकालय वगैरे वगैरे, मला अप्रूफ वाटलं हे की असं शक्यतो फार कमी तरुणांमध्ये तसं असतं आकर्षण किंवा ते आत्मीयता असते. ओबीसीमध्ये तर आता बाबासाहेब सांगावं लागतात घराघरात जाऊन. ओबीसींच्या आमच्या बहिणींना बऱ्यापैकी आता बाबासाहेब कळायला लागलेत. पण ज्या वेळेस त्यांनी सांगितलं की मी विदेशात असताना, लंडनमध्ये असो, साऊथ आफ्रिकेमध्ये असो, जपानमध्ये असो, रशियामध्ये असो, त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून जगभरात ज्या पद्धतीने बाबासाहेबांना ओळखलं जातं, त्यांच्या विचाराचा एक आदर म्हणून तुमच्या आमच्यातला एक तरुण एक लायब्ररी इथं बाबासाहेबांच्या नावाने उभी करू शकतो बदलापूरला. हेच या चळवळीचं वेगळेपण आहे. हाच भीम महोत्सवाचा उद्देश आहे की या समाजाला बाहेर काढा. प्रचंड मोकाट सुटलेत बाबा लोक. तर आता धीरेंद्र शास्त्री महाराज नावाचे महाराज आहेत. तुम्हाला माहित आहे का धीरेंद्र शास्त्री? तुम्ही बोलत नसता अजिबात. आज तुम्ही लिहून ठेवलं का? आज बोलायचंच नाही. मी काही गीत गायला आलेलो नाही बाबा, सांगायला आलो. धीरेंद्र शास्त्री ते नाही का दैवी दरबार, कोणीतरी एखादी महिला येते, एवढे बनवतात ना बाबा. माझं नवऱ्याचं पटत नाही. बाबा त्या गर्दीतून बाईला बोलावतो एखाद्या, किंवा एखाद्या तरुण, आता एखाद्या धीरेंद्र बाबाचे भक्त असले तर ते माझ्यावर येतात थोड्या वेळानं अटॅक करायला. पण आम्ही तुम्हाला सांगतो की आम्ही सुरुवातपासून या बुवा महाराजांच्या विरोधातच आलेलो आहे. या देशाचा सत्यानाश जर कोणा केला असेल तर या बुवा महाराज लोकांनी केला, जे करोडो रुपये कमावतात. आंबेडकरी चळवळ गाणारी माणसं, बोलणारी माणसं 2 पैसे कमावतात, हरकत नाही. पण धर्माच्या नावाने लुटणारी जी बांडगुळं आहेत, त्यातलं पहिलं नाव मी घेतलं होतं आसाराम बापूचं, दुसरं नाव आता हा धीरेंद्र बाबा आहे, तिसरं एक शिवमहापुराण कथा सांगणारा पंडित मिश्रा आहे. आमच्या भागात येऊन तर कहर केला. अगर शिवजी के काय शंकराच्या पिंडेला सहदाचं आणि बेलाचं पान चिटकवलं सहद लावून तर मुलगा IAS होतो म्हणले. वारे सांगणारा बुवान ऐकणारे बैल, की शंकराच्या पिंडीला पिंपळाचं पान सैदाला लावून चिटकून जर मुलगा IAS होत असेल, त्या बाबाचं पोरग 8वा नापास का झालं? रुद्राक्षाच्या माळा गळ्यात घातल्यानंतर जर आमच्या महिलांना पापमुक्त व्हा असा संदेश जर हा बाबा देत असेल, तर आमच्या बाबासाहेबांनी त्या काळात ओबीसींवर केलेला पहिला उपकार असा होता की इथल्या ज्या महिला, ज्या बहिणी, ज्या बुवा बापू कर्मकांड, वर्षश्राद्ध, तेरव, दशक्रिया आजही आहेत. काय फार मोठा फरक नाही पडला. फरक बौद्ध समाजात पडलाय. 1956 नंतर कटाक कनेक्शन काढाय तुमचं इकडं. कुठला सत्यनारायण नाही, कुठला भटजी नाही, कुठलं नाव ठेवायला महाराज नाही, कुठला धागा नाही, कुठला दोरा नाही. आणि म्हणून तुम्ही पुढे गेले ना बाबा. ओबीसीचा प्रॉब्लेम तोच आहे. मी नेहमी सांगतो, इथं तर जन्माला आलं का नाव ठेवायला बाबा लागते, मेला तर तेरव्याला भटजी लागतं, त्याच्या पुढे गेला 10वं लागतं, पिंडदान लागतं. म्हणजे मरेपर्यंत सुटत नाही तुमच्या मागचं चक्रव्यूह. हा आमचा ओबीसीचा प्रॉब्लेम. त्याला कारण फक्त आणि फक्त ही शोषण व्यवस्था, ज्यांनी आम्हाला फुले शाहू आंबेडकर समजू दिले नाहीत. ज्या दिवशी बाबासाहेब मेंदूत जातील त्या दिवशी माणूस विना पैशाचा आमदार होईल. त्याचं उदाहरण मी आहे. तो व्हायरस माझ्या मेंदूत गेला आणि म्हणून माझ्या पक्षाने, आता पत्रकार आहे तिथे म्हणजे पक्ष, त्याच्यावर मला यायचंच नाही राजकारणावर. म्हात्रे साहेब गेलेत का? त्यात यायचंच नाही मला ते बोलायचं आहे की ज्यावेळी या ओबीसीला खरी लढाई कळेल, ज्यावेळी इथला मराठा, ओबीसी, आगरी, तेली, माळी, साळी, कुणबी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्याकरता जीवाचं काय रान केलं, हिंदू कोड बिल कसा आणलं, विरोध कसा पत्करला आणि आमच्या आई बहिणी आज सुरक्षित कशा केल्या, आमच्या आई बहिणीला न्याय कसा दिला, हे ज्या दिवशी आम्हाला समजेल, आम्हाला म्हणजे बौद्ध सोडून, त्या दिवशी या देशात क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. त्या दिवशी होईल. हे आम्ही पोटतिडकीने सांगण्यामागचं कारण आहे. भगवान बुद्ध या जगातला असा एकमेव महामानव आहे बुद्ध, की ज्या पेशवाईच्या काळात महिला भोगायची वस्तू आहे हे सांगितलं जायचं, त्याच्या हजारो वर्षापूर्वी बुद्धांनी महिलांसाठी भिक्खू संघ उघडला.
म्हणजे उपासक आणि उपासिका. मग आम्रपालीचं उदाहरण असेल, विशाखाचं उदाहरण असेल. हा बुद्ध अहिंसावादी आहे. हा बुद्ध ममतेचा आहे, न्यायाचं प्रतीक आहे, समतेचं प्रतीक आहे. आणि या बुद्धाच्या विचारावर क्रांती करणारे 3 धर्म या देशात जन्माला आले. लिंगायत धर्म, महात्मा बसवेश्वरांची क्रांती. वारकरी धर्म, संत नामदेवांची क्रांती. आणि महानुभाव धर्म, संत चक्रधरांची क्रांती. मग महानुभाव असेल, लिंगायत असेल, वारकरी असेल, या 3ही धर्मामध्ये महिलांना बरोबरीचा दर्जा दिला गेला. आणि या वारकरी धर्माच्या क्रांतीवर 16व्या शतकामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांची क्रांती झाली. बुद्ध, आता मी आणतोय तुकारामांपर्यंत. तुकोबांच्या गाथेमध्ये 4,500 अभंग आहेत. 11 अभंग दरवेशाचे आहेत. दरवेश म्हणजे पीर फकीर यांचे अभंग. अल्ला देवे अल्ला दिलावे हा अभंग तुकोबांचा आहे. त्या तुकोबांनी आपल्या अभंगात म्हटलेलं आहे की मी कोण, आम्ही कोणाचा वारसा सांगतोय. तोडोनी अवघ्या चेष्टांचा संबंध, शुद्धापासी शुद्ध बुद्ध व्हावे. बुद्धिवान व्हा, बुद्ध व्हा, बुद्ध स्वीकारा. हे 400 वर्षापूर्वी तुकोबांनी सांगितलं. या तुकोबांच्या परिवर्तनातून, या तुकोबांच्या व्याख्यानातून, प्रबोधनातून, कीर्तनातून, प्रवचनातून खरे संत तुकोबांसारखे जाई जाई व तू माते न करी सायसा आम्ही विष्णुदास नवो तैसे पराविया नारी माऊली समान मानल्या धन काय वेचे. परस्त्री जरी आली तरी ती आमची आई आहे म्हणून तिचा सन्मान करणारे तुकोबा, ते तुकाराम कुठं आणि हा आसाराम कुठं. ज्या काळात तुकोबाची क्रांती आहे त्या काळात छत्रपती शिवाजी महाराज तुमचं आमचं सर्वांचं दैवत. बाबासाहेबांनी शेवटचा सत्याग्रह महाडला केला. पण महाडला सत्याग्रह करण्यापूर्वी शिवरायांना अभिवादन रायगडावर केलं. छत्रपती शिवाजी महाराजांची क्रांती 18 पगड जाती, गोर गरीब, 12 बलुतेदार सर्वांना एकत्र करून शिवाजी महाराजांनी राज्य निर्माण केलं. ते केवळ मराठ्यांचं राज्य नव्हतं, ते भोसलेंचं राज्य नव्हतं, ते शिवराज्यही नव्हतं, ते स्वराज्य होतं. हे प्रत्येकाला वाटायचं हे राज्य माझं आहे. मग रांजाच्या बाबा पाटलानं जर एखाद्या महिलेवर अत्याचार केला असेल तर त्याला आदेश काढणारा माझा राजा की स्त्री ही मराठ्याच्या मंदिरातली देवता, तिच्या पदराला हात लावणाऱ्याची गाय कसली, या हरामखोराचे हातपाय कलम करा. हातपायाचा आदेश सुटला. उजवा हात आणि डावा पाय तोडून रांजाच्या बाबा पाटलाच्या हातापायाचा चौरंग केल्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेला वाटलं हे राज्य आपलं आहे, स्वराज्य आहे, आई बहिणीचं राज्य आहे. कारण तुकोबा शिवरायांच्या समोर, शिवाजी महाराजांना मार्गदर्शन करणाऱ्या गुरु फक्त आणि फक्त त्यांच्या आईच होत्या. राजमाता जिजाऊ, शहाजीराजे आणि जगद्गुरु तुकोबाराया. जरी आळंदीला येऊन योगी आदित्यनाथांनी सांगितलं असेल तरी त्या गोष्टीचं आम्ही कधीच समर्थन करणार नाही. कारण रामदास स्वामींचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा दुरान्वय कुठं संबंध नाही हे औरंगाबाद खंडपीठानं त्या ठिकाणी दाखवून दिलंय. कुठंच नाही. छत्रपती शिवरायांना घडवल्या जिजाऊ साहेबांनी. आणि जो बुद्ध विज्ञानवादी आहे, जो तुकोबांनी शिकवला, जो या महाराष्ट्राच्या कणाकणात पेरल्या गेला आणि तुकोबांच्या क्रांतीतून निर्माण झाला एक मावळ्यांचं वादळ, विज्ञानवादी मावळ्यांचं वादळ. मावळे विज्ञानवादी होते. 350 किल्ले महाराष्ट्रात आहेत. कुठल्याही किल्ल्याचा सत्यनारायण घातल्या गेलेला नाही. किल्ले शाबूत आहेत. या महाराष्ट्रामधला प्रत्येक मावळा आधी लगीन कोंढाण्याचं मग लगीन रायबाचं म्हणणारे तानाजी मालुसरे असतील किंवा सरखेल कान्होजी आंग्रे असतील, ज्यांनी या देशातलं पहिलं आरमार उभारलं. कुठली अमावस्या, कुठली पौर्णिमा, कुठला धागा, कुठला बुवा, कुठला महाराज, कुठला पेपर वाचताना राशी भविष्य. रोज लोक पेपर वाचतात. राशी भविष्याचा योग आज आपल्या राशीत विमान प्रवासाचा योग असलेला जो कोणी वाचतो ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक तर लोकलनी असतं, एक तर ॲटोत तरी असतं. तुमचं कर्तृत्व तुम्हालाच घडवावं लागतं. इथं कोण महाराज येणार नाही. कोण कुठलं. तुम्हाला तुमच्या हाताच्या रेषा दाखवायला दुसऱ्याकडे जावं लागत असेल आता, तर तुमच्या आमच्यासारखे तर गुलाम नाहीत. ओबीसी बांधव असतील तर तुम्ही ऐका. आता मुलींची लग्न आता मार्च महिना लागलाय. आता पत्रिका येतात. पत्रिकेमध्ये गुण जुळवताना बोला
बोलायचं आहे का काही? पत्रिकेमध्ये गुण जुळवताना साधारणपणे पत्रिका असते आणि त्याच्यामध्ये मुलाचं नाव असतं, मुलाचं, मग त्याचं जन्मनाव असतं आणि मग त्याचा वेळ असतो, जन्माचा वेळ. एखादं पत्रिकेत होतं 5:12 सकाळी. अरे म्हणलं हे तर काय घड्याळ घेऊन बसलं होतं का डिलिव्हरीच्या वेळेस तिथं? इतका परफेक्ट टायमिंग याला कसं का माहीत? सकाळी 5:12चा जन्म, त्यावर ठरवलं जातं की 36 गुण मुलांचे जुळवा, मग यांचा संसार हा फुलेल. हे आता 2024 मध्ये सांगावं लागतं. आता अलीकडे एक चित्रपट निर्माण झाला आहे, सत्यशोधक. प्रत्येकाने आवर्जून बघावा सत्यशोधक सिनेमा. नाभिकांचा संप घडून आणला होता महात्मा फुलेंनी तळेगाव ढमढेरेला. सांगितलं होतं नाभिक बांधवांना की महिलांचं केशोपन करू नका, त्यांना विद्रूप करू नका, हा तुमचा धर्म नाही सांगत. महिलांना सन्मान द्या, हा तुमचा धर्म सांगतोय. आणि स्त्री सतीची चाल रोखली होती महात्मा फुलेंनी. खूप काही सांगावं असं वाटतं, पण आता सोशल मीडियाचा काळ आहे, रील्सचा जमाना आहे, सर्वांच्या हाती मोबाईल आहेत. घरात एखादं 5,000चे पुस्तकं नसतील, पण 1.5 लाखाचे तर ॲपल आहेतच. प्रत्येकाकडे ॲपल आहेत, अँड्रॉइड आहेत. आता नवीन तो कोणता नवीन फोन आला ते, आता तर काही काही लोकांकडे 3-3 फोन आहेत. म्हणजे इतका बिझी तर का देशाचा प्रधानमंत्री राष्ट्रपती नसतील. 3-3, 4-4 फोन. आणि कशा करता? एक म्हणले गुगलसाठी, एक ट्विटरसाठी, एक इन्स्टासाठी. हे सगळं आताची गरज आहे, पण ही इन्फॉर्मेशन आहे, हे नॉलेज असू शकत नाही. नॉलेज असेल तर ते पुस्तकात असतं. म्हणून बाबासाहेबांनी राजगृह नावाचं घर हे पुस्तकाकरता बांधलं होतं, जे चैत्यभूमीच्या काठावर तुम्हाला आम्हाला दिसतं. आणि लाखो रुपयाची पुस्तकं जतन केली. माझी विनंती राहील, बदलापूरला कॅप्टन साहेबाकडे जा, लाखो रुपयाची पुस्तकं दिसतात. असे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आहेत की ज्यांचं नाव नवीन पिढीला कॅप्टन साहेब माहीत नाही. फार दुर्दैवाची गोष्ट आहे. बरेच लोक आहेत. हिंदू कादंबरी लिहिली यांनी, भालचंद्र नेमाडेंनी. कोसला कादंबरी आहे. किती लोक वाचतात? तर वाचायला वेळ कुठे आहे? झोप येत नसेल तर लोक पुस्तक घेतात वाचायला. की झोप येत नाही, मग पहिलं बटाट्याची चाळ, मग पहिलं पान वाचता वाचता झोप येते. आणि झोप आला का झोपला. ज्या दिवशी पुस्तक वाचणारा समाज झोपला, त्या दिवशी हा देश झोपला असं समजावं. जगणारी लोक क्रांती ही विचाराने झालेली आहे. पुस्तक वाचलं का मस्तक जागेवर येतं. मस्तक जागेवर आलं का ते कोणाचं हस्तक होत नाही. आणि हस्तक झालेलं मस्तक आसाराम बापू सारख्या बुवा महाराजांपुढे नतमस्तक होत नाही. त्याच्याकरता पुस्तक वाचावं लागतं. बाबासाहेबांनी ही पेरणी केली. शिवाजी महाराजांनी मावळ्यांमध्ये ही पेरणी केली. शिवाजी महाराज म्हणजे ढाल तलवार घेऊन लढाई करणारा राजा, इतकंच जर काही लोक सांगत असतील तर ते नासमज आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी माणसं मारण्याचं काम नाही केलं. आता पुतळे पण असे बसले पाहिजे महाराजांचे. राजसिंहासनावर बसलेला पुतळा शिवरायांचा, कारण त्या दिवशी स्वराज्य स्थापन झालेलं आहे 1674ला 6 जूनला. घोड्यावरचेच पुतळे महाराजांचे. आता घोड्यावरच बसवता महाराजांना, खाली उतरवायचंच नाही का आपण महाराजांना? महाराजांनी माणसं किती मारली? चला पहिलं सांगतो तुम्हाला. फक्त मुसलमानच मारली का? काही लोक अलीकडच्या काळात बोलायला लागलीत. अलीकडच्या काळात शिवाजी महाराज हे हिंदू धर्माचे कैवारी होते, संभाजी महाराज हे हिंदू धर्मरक्षक होते. यावर मी बोलतो. आता मला माहित आहे हे बोललं पाहिजे, हे मी नाही बोलणार तर मग बोलणार कोण? बुवा महाराज बोलणार, हे मलाच बोलावं लागणार आहे. त्यांना तर संभाजी महाराज नाही कळले, त्यांनी फक्त धर्मासाठी वापरले. आमचे महापुरुष धर्म मानतच नव्हते, माणुसकी हाच धर्म मानणारे. म्हणून बाबासाहेबांच्या एज्युकेशन संस्थेचं नाव पीपल्स एज्युकेशन सोसायटी असं आहे. पीपल्स म्हणजे जनतेची सोसायटी. स्वराज्य भोसलेंचं राज्य नाही, स्वराज्य माझं राज्य. महात्मा फुलेंनी स्थापन केलेला धर्म सार्वजनिक सत्य धर्म. बघा, हे फार विचार करण्यासारखं आहे. हे भीम महोत्सवात सांगितलं गेलं पाहिजे. असं आहे की ज्या ज्या वेळी क्रांत्या घडल्या त्या त्यावेळी प्रतिक्रांत्या सुद्धा घडल्या आणि धाडसानं सांगितलं गेलं. प्रत्येक काळात, ज्या काळात रविदास ब्राह्मण मत पूजो, ज्यावेळेस संत रविदास म्हणतात, त्या काळात तुलसीदासांची एक व्यवस्था, त्याविरुद्ध बंड करणारा कबीर आहे, रविदास आहेत. कबीर तर काय ग्रेट आहे. कबीर, जो तिल माही तेल है, जो चकमक में आग, तेरा साई तुझ में है, जाग सके तो जाग, तुझ्यात तुझा देव आहे, इतर ठिकाणी जाण्याचं काम नाही, हे सांगणारा कबीर.
जो कबीर म्हणतो जलती चक्की पीस कर दिया कबीरा रोए, दो पाटन के बीच में साबित बचाना कोय, पत्थर पूजे हरी मिले तो मैं पूजू पहाड़. जर दगडाला शेंदूर लावलं ना देव भेटत असेल तर मी पहाडाला शेंदूर लावतो. काय कबीर ग्रेट आहे, काय रविदास ग्रेट आहेत. ऐसा चाहूं राजमय जहां मिले सबन को अन्न, छोटो बडो सब संबसे रविदास रहे प्रसन्न. या दोघांना द अनटचेबल अर्पण केला बाबासाहेबांनी, रविदास आणि कबीर. हे समजण्यासारखं आहे. शिवाजी महाराजांनी आयुष्यामध्ये माणसं मारली किती. रांज्याचा बाबा पाटील त्याचा हातपाय तोडला, जावळीचे चंद्रराव मोरे ज्यांचा पाडाव केला, प्रतापगडाच्या पायथ्यावर अफजल खान, अफजल खानासोबत आलेला वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी. पुढे जर तुम्ही गेलात शाहिस्ते खानाची बोटं छाटली. याच्या पलीकडे महाराजांनी माणसं कोणती मारली. माणसं जगवली. मावळ्यांना सांगितलं सुरत मध्ये गेलात ख्रिश्चन मिशनरी अँब्रोस प्रिंटो यांचा चर्च असेल आणि चर्चच्या अवतीभोवती ख्रिश्चनांची घरं असतील, त्या घरांमध्ये बायका लेकरं असतील. स्वारी करताना त्या घराची काळजी घ्या. बायको ख्रिश्चनांच्या बायका आणि लेकरं यांना तोशीस होता कामा नये. अँब्रोस प्रिंटो नावाच्या ख्रिश्चन मिशनरीच्या धर्मगुरूच्या चर्चचं संरक्षण करणारे मावळे. किंवा पीर बाबाचा दर्गा लागेल, तो मुस्लिम दर्गा आहे, त्याच्या अवतीभोवती फकीर राहतात, त्याच्या अवतीभोवती लहान मुलं राहतात, त्याच्या अवतीभोवती मुस्लिमांच्या बायका राहतात. त्यांना धक्का लागता कामा नये. स्त्री ती मुस्लिमांची असो की ख्रिश्चनांची असो, तिचा सन्मान झाला पाहिजे. म्हणून स्वतःच्या रयतेला आदेश काढणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून बाबासाहेबांना त्यांच्याबद्दल आदर होता की 1600 त्या काळात राजेशाही असताना लोकशाही निर्माण केली. महिलांना घरात बोलण्याचा अधिकार ज्या काळात नव्हता त्या काळात राजमाता जिजाऊंनी राज्यकारभार केला. ज्या काळामध्ये महिलांना बाहेर पडण्याचा अधिकार नव्हता त्या काळामध्ये महाराणी येसूबाईला श्री सखी राज्ञी जयती महाराणी येसू म्हणून कट्यारीचा आणि शिक्क्याचा मान दिला. ते हे भोसलेंचं घराणं. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपण डोळ्यासमोर घेत असताना आता अलीकडच्या काळात ते सुरू झालं. काल वडूतुळापूरला राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या, म्हणजे मी तर दादांचं अजितदादांचं विशेष आभार मानतो की छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान स्थळाला 350 कोटी रुपये, जो आजपर्यंत कोणी विचार नसेल केला, ते 350 कोटी रुपयाची पायाभरणी काल झाली. तिथं पण धर्मरक्षक म्हणून काही लोक बोलले. छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये माणूस एकदा त्या ठिकाणी आला, म्हणजे स्वराज्य आलं म्हणजे त्यात धर्म आला ना. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि संभाजीराजांच्या स्वराज्यात धर्म आहे. त्यात हिंदू आहे, मुसलमान आहे, बौद्ध आहे, शीख आहे, पारसी आहे, ख्रिश्चन आहे, ही सगळी लोक आहेत. पण या सर्वांचं रक्षण करणारी एकमेव बिरुदावली स्वराज्य रक्षक. संभाजीराजांनी आपल्या आयुष्यात 4 ग्रंथ लिहिले. बुधभूषण पहिला, भेद नायिका दुसरा, 7 शतक तिसरा आणि नायिका भेद चौथा. तो बुधभूषण ग्रंथामधलं ओवीत सुरुवातीलाच आहे, सूर्य अपने तेज से चमकता है, चंद्रमा अपने प्रकाश से चमकता है, भगवान बुद्ध अपने कर्तृत्व से चमकते हैं. बुधभूषण ग्रंथामध्ये सुद्धा एक आदर आमच्या महामानवांचा केला गेलाय. त्या संभाजी महाराजांना एका धर्मापुरतं तुम्ही मर्यादित ठेवणार आहात का? अनेक लोकप्रतिनिधी असे आहेत जे स्वतःच्या नावापुढे आज धर्मवीर लावतात. धर्मवीर म्हणजे एका धर्माचं रक्षण आणि दुसऱ्या धर्माची हत्या करा, हे आम्हाला संविधानाने शिकवलेलं नाही आणि हे आम्हाला आमच्या महामानवाच्या चरित्राने शिकवलेलं नाही. आपण थोडासा पुढचा काळ घेऊ, कारण मला 8:45 पर्यंतचा वेळ आदरणीय प्रवीण भाऊंनी दिलाय. 8:30 वाजलेत, 15 मिनिटं तुमचे शेवटचे घेतो. अनेक लोक येणं जाणं करतायत किंवा आलेत, त्यांचं पण मी स्वागत करतो. पण हा विषय एकदा समजून घेतला पाहिजे की भीम महोत्सव कशासाठी, इतका मोठा खर्च, इतका मोठ्या ताकदीनं तुम्हाला इथं बोलावणं, अगदी प्रोजेक्टर, स्क्रीन, गायक, कलावंत, वेगवेगळ्या क्षेत्रातले नामवंत इथे बोलवून उद्देश काय आहे राऊत साहेबांचा? उद्देश हाच आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा तळागाळात जावा. त्याकरता त्या बाबासाहेबांच्या पुण्याईनं जर 2 पदरी आपल्या पैसे लागले असतील तर त्याचा 1 पाव भाग आपण तो समाजाच्या हिताच्या दृष्टीनं खर्च करावा. आणि त्याकरता मला पण आज बोलावलं. मी तर 3 दिवस झाले या कार्यक्रमाकरता जाणीवपूर्वक मुंबईमध्ये थांबलो होतो
की आपण जाऊन आपल्या लोकांना हे सांगितलं पाहिजे. आणि तुम्हाला सांगण्याची काही गरज नाही. बदलापूरला आल्यानंतर गगनचुंबी इमारती पाहूनच असं वाटतं की सगळे परफेक्ट आहेत, इकॉनॉमिकली इस्टॅब्लिश्ड आहेत. जिथं पोटाची भूक आहे तिथं आंबेडकरी चळवळीच्या विचाराची अजूनही आग आहे. तळागाळात गाव पातळीवर इतकंच काय, रस्त्याच्या बाजूला चपला शिवून सुद्धा इतकंच काय, तर दिवसरात्र कष्ट करून सुद्धा 100 रुपये वर्गणी शिवजयंतीला आणि भीमजयंतीला देणारे अजूनही लोक जिवंत आहेत. आणि गोरगरीब लोकांनी पण चळवळ जिवंत ठेवली. ग्रामीण भागात बघा, ग्रामीण भागात फार पैसा नसतो किंवा आमचं MIDC सारखे झोन नसतात किंवा शिट्ट्या वाजवणारे तर फार जोरात आहेत. आज असं आहे की जिथं फार मोठं काही आर्थिक नियोजन असेल तिथं मोठे मोठे कार्यक्रम जरूर होतात. पण महाराष्ट्रात असं एकही गाव नाही जिथं या दोन महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या होत नाहीत. ते म्हणजे शिवजयंती आणि बाबासाहेबांची जयंती. प्रत्येक गावात, एक गाव तर तांड्यावरचं मी असं बघितलं यावर्षी कॅप्टन साहेब, एक गाव असं बघितलं की एका गरीब शिक्षकानं 200 विद्यार्थ्यांना 2-2 रुपयाचे बिस्किटचे पुडे वाटून शिवजयंती साजरी केली. का? इतके वर्ष झाले तरी हे लोक आपल्या स्मरणात का आहेत? कारण हे स्वतःकरता जगले नव्हते, हे जगले समाजाकरता. हा समाज प्रगत करावा, खूप जावं, चंद्रावर चंद्रयान 3 न्यावं, आणखी सूर्यावर यान न्यावं, पण यांचा विसर पडता कामा नये. मोठी लाईन आहे ही या पॉम्पलेटवर. गाडगे महाराजांपासून बिरसा मुंडा तर फार कमी लोकांना माहीत आहे. किती मोठी क्रांती आहे बिरसा मुंडांची. हे बघा, हे तुकाराम महाराज चालले, सम्राट अशोक, अशोकाचं राज्य, किती जगभर व्यापलेलं राज्य. कलिंग युद्धानंतर बुद्धाला शरण गेलेलं अशोक पाठ्यपुस्तकात आले पाहिजे. आपली तर सरकारला विनंती आहे की छत्रपती शिवरायांचं अस्सल चरित्र अजूनही अभ्यासाला नाही. बाबासाहेब आंबेडकरांची खंड व साधने आता अभ्यासाला यायला लागलीत, पण त्याचा अंतर्भाव प्रत्येक मराठीपासून कॉन्व्हेंटपासून प्रत्येक शाळेत बाबासाहेबांचा, शिवरायांचा एक धडा तर असावा, त्यांचा एक धडा असावा. नव्या पिढीला करू द्या. सुपरमॅन, शक्तिमॅन सांगितल्यापेक्षा हे आमचे खरे हिरो आहेत, ज्यांनी या तळागाळातल्या लोकांना सुशिक्षित केलं. त्यांनी तलवारा घेऊन युद्ध नाहीत केले, ते धर्मासाठी केवळ मेलेले. त्यांचा धर्म हा होता माणूस म्हणून जगलं पाहिजे, हाच त्यांचा धर्म होता. जिथं दुष्काळ पडला, दुष्काळ पडू नये अशी व्यवस्था तुम्हाला रायगडावर दिसते, गंगासागर टाकं दिसतं. दुष्काळ पडू नये शिवनेरीवर तुम्हाला त्या काळात ते तलाव दिसतात. म्हणजे 200 वर्षाचं नियोजन छत्रपतींनी केलं. ते संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रात दिसतं. पुढं ताराराणी आल्या, त्यांनी तर औरंगजेबाला इथं मातीत गाडला. दिल्लीचा शहनशाह औरंगजेब बादशाह तो इथं मातीत गाडला. 28 वर्ष एखादी महिला हातात तलवार घेऊन झुंजू शकते. त्या छत्रपती ताराराणींचे किती लोकांना नाव माहीत आहे. मग पुढचा काळ त्याच्या आपण आणखी पुढे जाऊया. महात्मा ज्योतिराव फुलेंचा काळ. ज्या दिवशी जन्म त्याच दिवशी पेशवाईच्या शनिवार वाड्याला आग लागली. तो दिवस महात्मा ज्योतिराव फुलेंच्या जयंतीचा 11 एप्रिल. आणि पुढे तुम्ही गेलात, सावित्रीमाईची क्रांती आहे, फातिमा बी शेख आहे, लहुजी साळवे आहेत, वीर वस्ताद लहुजी साळवे, प्रथम आद्य क्रांतिकारक, आद्य गुरु, ज्यांच्या तालमीमध्ये महात्मा ज्योतिराव फुले घडले, ज्यांच्या तालमीमध्ये टिळक आगरकर घडले. त्या लहुजी साळवेंच्या स्मारकाचं सुद्धा काल भूमिपूजन झालं. ह्याचाही मला अभिमान वाटतो. लहुजी साळवे असतील, त्यानंतर ती क्रांती महात्मा फुलेंनी केलेली असेल. कारण लहुजी साळवे हे तर पात्र आता आता माहीत झालं आम्हाला. काय होतं, फक्त लहुजी मांग एवढाच उल्लेख होता एका ओळीचा. पण ज्या लहुजी साळवेंनी महिलांच्या शाळेला सुरक्षा व्यवस्था पुरवली नसती तर इतक्या मोठ्या प्रमाणात ह्या महिला इथं दिसल्या नसत्या. हे तर पुण्य आहेच ना सावित्रीमाईची. सती सावित्री माहीत झाली आम्हाला, वैभवलक्ष्मीतली आम्हाला, म्हणजे आम्हाला OBCला. तुमचं नाही हो, तुमचं फार बरं आहे. 1956 नंतर हे नाहीच आहे तुमच्याकडं. काही काही असतात आता आमच्याकडं, पण गुन्हाबाबावाले आहे, वित्तूबाबावाले आहे, असे आणखी आपल्यात काही कमी नाहीत. पण सांगण्याचं तात्पर्य असं की आता ज्या पोथ्या आल्यात, पोथी पडपड जगमुहा पंडित भया नकोय, 2.5 अक्षर प्रेम का पडे सो पंडित होय सांगणारा कबीर. ज्या वेळेस एखादं आस्था चॅनल चालू होतं आणि हे बुवा महाराज सांगतात की हे व्रतवैकल्य केलं, इतकं काय काय दिलं तर तुम्हाला मोक्ष प्राप्ती होते, आणि एज्युकेटेड स्त्रिया ऐकत असतात, त्यावेळेस आम्हाला आमची लाज वाटते की ते सावित्रीमाईनं शिकवलं कशा करता. दगडं खाल्ले, शेण खाल्लं, गोटे खाल्ले, समाजाचा अत्याचार सहन केला, पण तरी माऊली शिकली. उजव्या हातावर अर्धांगवायू झाला होता महात्मा फुलेंना सार्वजनिक सत्यधर्म लिहिताना. पॅरालिसिस, दुसरा कोणी असता तर झोपला असता 2 महिने, बेड रेस्ट. महात्मा फुले होते, डाव्या हातात कलम घेतली, लिहूनच काढला. आणि तोच म्हणजे थॉमस पेन पासून एकदम
महात्मा फुलेंचा सार्वजनिक सत्यधर्म तो चिथारला गेला माझ्या भारतीय संविधानामध्ये. आणि ते पुण्य काम केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. बाबासाहेब आंबेडकरांचा जो प्रवास आहे तो सर्व आपल्या डोळ्यासमोर आहे. बाबासाहेबांनी धर्मांतर करण्यापूर्वी अनेक म्हणजे 21ला घोषणा, 1921ला येवल्याला आणि 1956ला धर्मांतर आहे दीक्षाभूमीवर. या 24 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी प्रत्येक धर्माचा अभ्यास केला असेल. मुस्लिम धर्माचा केला असेल, शीख धर्म. उमेदवार उभा झाला तर त्याची पहिले जात पाहतात किंवा जातीवर तिकीट दिलं जातं. आजच्या लोकशाहीतलं हे दुर्दैव नाही का? म्हणजे आम्ही बाबासाहेब सांगावे लोकांना आवडतात, आम्ही शिवाजी महाराज सांगावं लोकांना चांगलं वाटतं की शिवाजी महाराज सांगितले, बाबासाहेब सांगितले. काय वक्ता प्रवीण भाऊ तुम्ही आणला, अक्षरशः आम्हाला उठाव वाटत नव्हतं. मग हे तेच झालं ना, एखाद्या महाराजाचं प्रवचन काय माझं व्याख्यान काय. पण ज्यावेळेस माझ्या मनात अशी गोष्ट आली असेल की मी आता एखादी विधानसभा लढवायची, तिथं पहिल्यांदा लोक पाहते हे आपला जातीवाला आहे का. जात पात के फेर में उलझ गए सब लोग, मानुष ताको खाद है रैदास जात का रोग. आमच्या देशाला जातीच्या रोगाची कीड लागलेली आहे. आता मी जर एखादा मराठा समाजात किंवा बौद्ध समाजात जन्माला नाही आलो समजा, हा माझा दोष आहे का? समजा मी बौद्ध समाजात जन्माला आलो नाही, माझा दोष आहे हा? बोलत जा ना तुम्ही, हो की नाही ते तरी सांगा. जी लोक बोलतात त्यांचे फुटाने खपतात हो, न बोलणाऱ्याचे बदाम नाही खपत राव. गुजरातच्या लोकांनी कोरोनाच्या काळात एक धंदा बिझनेस केला ना, गुजराती बांधवांनी. आपले कोरोनात बाहेरच नाही पडले. आपले लॉकडाऊन 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 ह्या लॉकडाऊन. ज्यांना रेमडेसिवीर घेतलं त्याला अचानक पॅरालिसिस होऊन राहिले. आता चालता बोलता टॉयलेटमध्ये गेला परवा. झालं काय? रेमडेसिवीर घेतले 2. काय नव्हतं, ती एक आरोग्यविषयक अंधश्रद्धा होती. मरण्याची सगळ्यांना भीती होती. आपण मरणार मरणार तर प्रत्येक माणूस आहे ना, इथं बसलेला प्रत्येक माणूस मरणार आहे की नाही एक दिवस. कोणी हात वर करून सांगा बरं की मी मरणार नाही, असं आहे कोणी? प्रत्येकाला मरावं लागतं. जन्माला जो आला तो मरतो हे बुद्धानं सांगितलं. बुद्धाचा मिलिंद उपदेश किंवा बुद्धाने आम्रपालीला केला उपदेश किंवा बुद्धाच्या काळात संघाला केलेला उपदेश, प्रत्येक माणसाला मरण आहे. पण मरताना आता घाबरूनही मेलं, इथंही मरण आहे. कोरोनातही मरण वाटत होतं. आमच्या लंकेंनी भाळवणीला म्हात्रे साहेब निलेश लंकेंनी 10,000 लोकांचं एक हे काढलं होतं तिथं कोरोनाच्या काळात, ते आरोग्यधाम. ते त्या पेशंटला जाऊन बिल गायचे, त्यांना नाही झाला कोरोना. सांगायचं तात्पर्य असं आहे, एकदा एखादं पिल्लू सोडलं ना की आपला बहुजन समाज एवढा भावनिक आहे की ते एकदम त्याच्या डोक्यात असं बसतं की आता आता आपण काहीतरी आता झालं, आपला कारकीर्द संपली. असं नाही. प्रॅक्टिकल लक्षात घ्या. तुम्ही बोलणार नाही तर तुम्ही क्रांती कशी करणार आहे? मी कोण्या जातीत जन्माला यावं हे माझ्या हाती नाही आहे. पण मी ज्या जातीत जन्माला आलो त्या जातीत जन्म घेऊन माझ्या समाजात जर कोणाला 2 पैशाचा आधार लागत असेल आणि तेवढी कुवत जर माझी असेल तर त्याला बळ देण्याचं काम मी केलं पाहिजे. हे ज्याला कळलं त्यांनी त्या धर्मात जन्म घेतल्याचं सार्थक झालं असं समजा. हे मारवाडी बांधवांना कळतं, हे गुजराती बांधवांना कळतं, हे ब्राह्मण बांधवांना कळतं, हे सिंधी बांधवांना कळतं की मी श्रीमंत मारवाडी आहे, पण माझ्यातला एखादा गरीब मारवाडी असेल तर त्याला बिनव्याजी कर्ज द्यावं हे त्यांना कळतं. मी एखादा श्रीमंत गुजराती आहे, पण माझा एखादा गरीब गुजराती ब्राह्मण असेल मित्र असेल त्याला गुजराती स्वीट मार्ट बदलापूरला टाकून द्यावं हे श्रीमंत गुजरातीला जसं कळतं, तसं आपल्यातला श्रीमंत मराठा, आपल्यातला श्रीमंत बौद्ध, आपल्यातला श्रीमंत मातंग, आपल्यातला श्रीमंत माळी यांना ज्या दिवशी कळेल की आपले 2 पैसे इकडे खर्च झाले पाहिजे, त्या दिवशी खरी आपल्या महामानवाची क्रांती झाली असं समजा. शाहू महाराजला कळलं होतं का नाही? शाहू महाराज आणि बाबासाहेब एका जातीचे होते का? हो असलं तर हो सांगा, नाही असलं तर नाही सांगा. माहीत नसलं तर म्हणा आम्हाला माहीतच नाही. कारण की आपले फेसबुकवर 5,000 मित्र आणि गलीत ओळखाना कुत्र असं झालेलं आहे आपली परिस्थिती. एक कोणी काम येत नाही राव. आपली शेवटी लढाई आपल्याला लढावं लागतं. शाहू महाराज, पहिला फोटो शाहू महाराज, दुसरे बाबासाहेब, हे एकामेकाच्या जातीचे होते का? हे मराठा होते. जात विचारताच तर जात सांगतोच. हे मराठा आणि बाबासाहेब नातं कसं आहे? परळला आले होते डबक चाळमध्ये. भीमराव रामजी आंबेडकर मॅट्रिक उत्तीर्ण झाले, याचा सर्वात जास्त आनंद हा शाहू महाराजांना झाला.
मराठा असलेले शाहूराजे त्यांनी जात नाही पाहिली. त्या काळात, ज्या काळात महारांना शिवणं पाप होतं, ज्या काळात मातंग वस्तीत जाणं पाप होतं, त्या काळात शाहू महाराज डबकला आले. परळला डबक चाळमध्ये. विचारलं भीमराव रामजी आंबेडकर नावाचे विद्यार्थी कुठं राहतात. खाली सांगितलं कोणी 51-52 नंबरच्या 2 खोल्या आहेत 10x10च्या, तिथे जे राहतात. आणि ज्यांच्या हातात पुस्तक दिसल, आज आले असते शाहू महाराज तर त्यांना गोंधळ निर्माण झाला असता की सर्वांच्या हाती तर मोबाईलच दिसतो गड्या, कुठलंही गेलं का हा मोबाईल मोबाईल. आणि एवढे शॉर्टकट झाले आता गुड नाईट पण लिहित नाहीत लोक, GN लिहितात. हॅपी बर्थडे तुमचा मित्र तुम्हाला शुभेच्छा देऊ शकत नाही, HBDY घे म्हणते. येडा तुला काय समजायला समजून घे. हॅपी बर्थडे लिहायला ज्या काळात फुरसत नाही लोकांना, गुड नाईट लिहायचे तो 4 शब्द लिहिता येत नाही, गुड मॉर्निंग लिहिता येत नाही, त्या काळात मी प्रबोधन करतोय की ते शाहू महाराज ज्या काळात मोबाईलचे साधनं नव्हती. तुम्ही बघा ना, 1900ला की 1905ला मला वाटते गांधी आले या देशात साऊथ आफ्रिकेवरून 1900 साली. आणि 1905ला गांधी जगभर पोहोचले. ज्या काळात सोशल मीडिया नव्हता, ज्या काळात ट्विटर नव्हतं, ज्या काळात इंस्टाग्राम नव्हता, ज्या काळात फेसबुक नव्हतं, ज्या काळात काहीही साधनं नव्हती, प्रचार प्रसार कसा होता. शाहू महाराज राहायचे कोल्हापूरला, डबकचाळ तुमची इथं परळला. तिथं पेपरमध्ये वाचलं कुठंतरी, पहिले दलित विद्यार्थी म्हणजे त्या काळात वाचलं असेल, आणि स्वतः शाहू महाराज इथे आले. विचारलं कोण भीमराव आंबेडकर कसे ओळखायचे, ते कोणी सांगितलं जे पुस्तक वाचत बसलेले असतील तेच भीमराव आंबेडकर आहेत. त्या चाळीमध्ये ते एकच पुस्तकाचे शौकीन आहेत. तिथे गेले शाहू महाराज. दिसायला शाहू महाराज कसे होते बघा, 6 फुटाचं शरीर, असं धिप्पाळ, राजबिंड, झुपकेदार मिशा, पीळदार शरीर, बायशेप नव्हते मारत पण आखाड्यात उतरायचे शाहू महाराज. असं काही जिम वगैरे नाही. आता जिममध्ये पण गाणे लावून जिम करते लोक. देश का बच्चा बच्चा है सुरू जिम चालू होतो मी, जिम सुरू, जिममध्ये असतं. शाहू महाराज लाल मातीत खेळणारे पहिलवान मल्ल. आमच्या दामले साहेबांसारखी हाईट, तुमची सेम हाईट शाहू महाराजांची. आणि एकदम आले तर ते दार लहान पडेल एवढं मोठं शरीर महाराजांचं. भीमराव रामजी आंबेडकर आपणच का, मराठ्यांचा छत्रपती बाबासाहेबांना भेटायला आलाय मुंबईला कोल्हापूरवरून. कोणी सांगितलं हो रे महाराज. बाबासाहेब वाचत होते. तुम्ही आलात, तुम्ही कसं येणं केलं, तुम्ही राजे आहात, कोल्हापूरचे राजे, आणि आमच्या दारी. काय म्हणाले असतील शाहू महाराज. भीमरावजी कोण म्हणता आम्ही राजे, आम्ही राजे परंपरेचे, तुम्ही राजे विद्वत्तेचे, भेटायला आलोय तुम्हाला. हे बोलायला एक काळी सिंहाचं लागतं. आणि ते औदार्य शाहू महाराजांकडे होतं. त्यावेळी 2500 रुपये रोख दिली होती. मूक नायक वृत्तपत्र सुरू झालं होतं. आणि ती प्रेरणा म्हणजे वृत्तपत्र जे इथं पत्रकार बांधव असतील बसलेले, पत्रकारच आहेत ना सगळे, पत्रकाराच्या खुर्चीवर दुसरे येऊन बसतात आजकाल. पत्रकार बांधव असतील त्यांना माहित आहे की शाहू महाराजांच्या आर्थिक पाठबळामुळं बाबासाहेब आंबेडकरांचा मूक नायक सुरू झाला. जगी नाही कोणी मुखियांचा वान, सार्थक लाहोणी नवे हित, हा तुकोबांच्या अभंगाची प्रेरणा. बाबासाहेबांचा पहिला पेपर मूक नायक, समता, प्रबुद्ध भारत, असे अनेक वृत्तपत्र निघाले. शाहू महाराज नुसते तेवढ्यावर थांबले नाहीत. जरी पटका घातला, मानगावला फेटा बांधला, आणि शाहू महाराजांनी सन्मान केला बाबासाहेबांचा. हे नातं रक्ताचं आहे का? नाही. पण आज हे विचाराचं नातं आहे. कारण रक्ताची नाती बैमान होताना दिसतात, विचाराचं नातं कधी बैमान होत नसतं. ते ज्वलंत उदाहरण म्हणजे शिव, शाहू, फुले आणि बाबासाहेब आणि अण्णाभाऊ. हीच आपली परंपरा आहे खरी. छत्रपती शिवाजी महाराज, त्यांची प्रेरणा महात्मा फुले, त्यांची प्रेरणा शाहू महाराज, आणि तिघांची प्रेरणा बाबासाहेब आंबेडकर, आणि त्यांच्या माध्यमातून भारताचं संविधान. आणि संविधानाची पहिली उद्देशिका आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया. उद्देशिका आहे ना. अख्खं संविधान वाचणारा एकही नाही इथं. वाचलं असेल तर ते कळत फार कमी लोकांना कळतं. त्याचे अनुच्छेद, त्या अनुच्छेदाच्या कशा पद्धतीच्या सगळ्या व्याख्या बाबासाहेबांनी केल्यात, बाबासाहेबांनी कशा पद्धतीने संविधान, त्या सभेवर बाबासाहेब गेले, कसा मसुदा तयार केला, मसुदा समितीचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी काय केलं हे कळणार नाही. पण आपण प्रिअम्बलच वाचू. 1956 साली बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर सुद्धा, भगवान बुद्धावर अतीव प्रेम, अतीव जिव्हाळा असताना सुद्धा संविधानाच्या उद्देशिकेच्या पहिल्या ओळीमध्ये
वी द पीपल ऑफ इंडिया असंच लिहिलं, वी द बुद्धिस्ट पीपल ऑफ इंडिया असं लिहिलं नाही. आम्ही भारताचे लोक, आम्ही भारतातले बौद्ध लोक असं लिहिलंय का? जर तसं असतं तर संविधान हे बौद्धांसाठी लिहिलेलं आहे असा त्याचा आशय असता. पण वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक, या भारतात राहणारा प्रत्येक माणूस, तो मराठा, बौद्ध, कुणबी, तेली, आगरी, माळी, साळी. ड्रोनवाला कोण आहे? थोडा वर घ्या ड्रोनवाले, हाईट, नाही तर त्यात असेल एखादा बॉम्ब. असं नका करू. तेली, माळी, साळी, कोळी, आगरी, हे सगळे, हे 18 पगड जाती. इतकंच काय तर माणूस म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येकाकरता संविधान. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची उद्देशिका, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या प्रत्येक नागरिकास सामाजिक आर्थिक राजनीतिक न्याय, हे संविधानाची उद्देशिका आहे ना. याचा अर्थ काय? आम्ही भारताचे लोक. मग संविधान दिन कोण साजरा केला पाहिजे? भारतात राहणाऱ्या लोकांनी, भारतात राहणाऱ्या जातींनी, माणूस म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येकाने. पण कोण साजरा करतं? बौद्ध समाजाच्या एखाद्या विहारामध्ये, बौद्ध समाज जिथे आहे मोठ्या प्रमाणात, किंवा ज्या शहरात बौद्ध समाज आहे तिथे संविधान दिनाचे तुम्हाला मोठे मोठे पोस्टर दिसतात. मग आमचा प्रश्न असा आहे की जर संविधान बौद्धांसाठी नाही सर्वांसाठी आहे, तर सर्वांना हे का वाटत नाही की संविधान दिवस आपला आहे? हे ज्या दिवशी वाटल त्या दिवशी तुम्हाला कळेल की हे वाटलं तर पाहिजे ना. एक तर आम्ही कुठेतरी कमी पडलो सांगणारे, एक तर आम्ही कुठेतरी कमी पडलो प्रबोधन करणारे. आणि खरं आहे, प्रचारक प्रलोभनी पडला. बुद्धाचा विचार मोठा आहे, व्यापक आहे. बाबासाहेबांचा विचार मोठा आहे, व्यापक आहे. छत्रपतींचा विचार मोठा व्यापक आहे. पण तो पेरणारा प्रचारक मात्र आज कालबाह्य झाला. म्हणून पंडित मिश्रासारखी लोक, धीरेंद्र शास्त्री सारखी लोक, आसाराम बापू सारखी लोक, ह्या लोकांचा सुळसुळाट झाला. पतंजलीवर बॅन आणला काल केंद्र सरकारने. जे पतंजलीचं टूथपेस्ट वापरतात किंवा फेसवॉश लावतात किंवा बिस्किट खातात, काल बॅन आणला की तुम्ही केंद्र सरकारचीच तुम्ही दिशाभूल करून करोडो रुपये कमावलेत. तुम्हाला माहित आहे रामदेव बाबाच्या सोबत एक माणूस असतो, बालकृष्ण, माहित आहे तुम्हाला? तुम्हाला माहित आहे की नाही? तुम्ही ऐकून राहिले की नाही ते तरी सांगा. माहिती आहे ना? म्हणजे रामदेव बाबा म्हणजे जोडी जोडी, प्रत्येक ठिकाणी जोडी आहे. आता ते राजकारणातही जोडी आहे, ते धर्मातही जोडी आहे. तशी एक धर्मात जोडी आहे. बाबा रामदेव आणि त्यांचे मित्र बालयोगी, काय त्यांचं नाव, बालकृष्ण, त्यांना पॅरालिसिस झालाय. जे पतंजली खाऊन बिमार पडणं, आजारी पडणार नाहीत असं सांगत होते च्यवनप्राश खाऊन, ते प्रोडक्टच बोगस आहे ना, म्हणून पॅरालिसिस झाला ना. आणि हे मी म्हणत नाही, केंद्र सरकारचा अहवाल आहे. पण तुमच्याकडे तुमचा डॉलर असताना, तुकाराम तुमचा डॉलर आहे, नामदेव तुमचा डॉलर आहे, कबीर तुमचा डॉलर आहे, गाडगे बाबा तुमचा डॉलर आहे, एवढा डॉलर असताना तुम्हाला तिसरा बाबा कशाला पाहिजे रे? स्वतःच्या बापावर विश्वास ठेवा ना. दुसऱ्याचा बाप किती स्मार्ट असला त्याला बाप म्हणतो का आपण? समजा आपला बाप काळा आहे पण बाप आहे ना, आणि दुसऱ्याचा फार स्मार्ट आहे आणि तो आला घरी चहा घ्यायला, काय म्हणतो का आपण? काय पप्पा कसे आहात? असं नाही. बाप तो बाप, स्वतःचा बाप, तो आमचा बाप. हे सर्व महामानव आमचे बाप, ते कसे असो, काळे असो गोरे असो, पण तुमच्या उद्धाराकरता 5 लेकरं गमावली त्यांनी, गमावली की नाही? हे जेवढे येतात किती इथं बौद्ध, मी तर जात मानतच नाही. मी आमदार झाल्यानंतर माझी जात माहीत पडली महाराष्ट्राला. नाही तर बौद्ध समाजात गेलो तर समजायचे आपलाच आहे हा, मुसलमानामध्ये गेलो समजायचे आपणीच आहे, मराठा समाजात गेलो त्यांनाही वाटत आपलाच आहे. सर्व समाजात फिरलो मी, असं काही नाही कुठे, पण प्रत्येकाला मी वाटत होतं की आपला आहे का. पण नंतर जसं मी आमदार झालो, टी व्हीवर ब्रेकिंग, या समाजाचे आमदार, आता घ्या म्हणलं. ज्यांना आयुष्यभर सांगितलं की जाती व्यवस्थेचं उच्चाटन करा, जाती व्यवस्थेचं उच्चाटन करा, आणि मग मी परत म्हणतो, मी कोण्या जातीत जन्माला आलो हे माझ्या हाती नाही ना. असतं तर ब्रह्मदेवाकडे व्हॅकन्सी ठेवली असती ना मी शिल्लक, की आता पुढचा जन्म मला अंबानीचा नातू ते बाबा मला एक जन्म, असं म्हटलं असतं मी. असं आपल्या हाती नाही आहे ना, ते आपल्या हाती आहे का? ज्या जातीत मी जन्माला आलो ते महत्वाचंच नाही. अनेक लोक आले, अलेक्झांडर गेला, सिकंदर गेला, लोक मेले, मातीत गेले, त्यांचं नाव नाही, कोणी जयंती साजरी नाही करणार. बाबासाहेबांनंतर अनेक लोक झाले असतील श्रीमंत या देशात, जयंती साजरी होते कोणाची? मला सांगा. आता परवा पंकज उदास गेले, चिठ्ठी आई है वाले गेले का नाही? गझल गायक पंकज उदास यांची जयंती कोणी साजरी करेल का?
असे कोण आहेत की बाबा आम्ही 100 रुपये जमा करू आणि पंकज उधास यांची जयंती साजरी करू? लता दिदी गेल्या, त्यांची जयंती त्यांचं घर साजरी करेल, त्यांचे नातू साजरे करतील. लता दिदी असतील, पंकज उधास असतील. पण शिवाजी महाराजांची जयंती किती वर्ष झाले? 394. अरे बाप. मला माझं नाव माहीत आहे, माझ्या आज्याचं नाव माहीत आहे आणि त्यांच्या वडिलांचं नाव माहीत आहे, चौथं नाव माहीत नाही. इथं बसलेल्याला स्वतःचं नाव माहीत आहे, आईचं नाव माहीत आहे, वडिलाचं नाव माहीत आहे, आजोबाचं नाव माहीत आहे, पंजोबाचं नाव माहीत आहे, पण खापर पंजोबाचं नाव 100व्या वर्षापूर्वीचं माहीत नाही. शिवाजी महाराज 400 वर्ष, बाबासाहेब 125 वर्ष जयंती होते. आपल्या आजोबाची जयंती करतो का आपण? की आमचा आजोबा फार चांगला होता, रात्री लोक झोपलेले असताना हा एका कोपऱ्यात जाऊन लोकांचे पाकिट सिगारेटचे चोरून सिगारेट ओढत होता, करा जयंती साजरी? असं नाही होत. ज्यांनी समाजाकरता काहीतरी केलं, माणूस प्रत्येक जन्माला आला तो मरणार आहेच, पण जन्मात आल्यानंतर सुद्धा आपल्याला, मला वेळेचं भान आहे, 8:45 सांगितले होते प्रवीण भाऊ तुम्ही, आणि 8:45 वाजले. त्याच्यामुळे एक शेवटचं एक मिनिटात सांगतो की हा जो भीम महोत्सव आहे, तो भीम महोत्सव म्हणजे शाहू महाराजांपासून ही बाबासाहेबांची प्रेरणा, आणि पुढं अण्णाभाऊ साठे तुम्हाला दिसतात. अण्णाभाऊ साठेचा रशियामध्ये आता पुतळा उभा झाला. ज्या रशियाच्या चौकात अण्णाभाऊंनी या महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास सांगितला, देशाचा इतिहास सांगितला, त्यांची आपण लेकरावर जाताना तुम्हाला एवढंच सांगेल, स्वतःबद्दल कमीपणा वाटून घेऊ देऊ नका. संविधानाच्या प्रचार प्रसार करणं ही आपली जबाबदारी आहे. कारण इथं बसणाऱ्या प्रत्येक महिला, मला वाटते आज तुम्ही अभिनेत्या बोलावले, सगळे आलेत का? ते सुद्धा अभिनेते अभिनेती, हे सर्वांवर, हे कोणामुळं? हे फक्त हे कोण्या महाराजमुळं नाही, कोण्या देवामुळं तर अजिबातच नाही. हे फक्त आणि फक्त नव्हतं मिळत पोटाला, आता कमी नाही नोटाला, नोटाच नोट आहेत आता. माझ्या भीमाची पुण्याई, अंगठी सोन्याची बोटाला. मला लोक पागल म्हणायचे. म्हात्रे साहेब सुरुवातीला जात होतो ना मी, त्याला पागल है कुछ भी बोलता है. मी त्याला म्हणायचो, सीने पे जो दाग है सब फूल के गुच्छे है, हमें पागल रहने दो, हम पागल ही अच्छे है. आम्ही बाबासाहेबांच्या शिवाजी महाराजच्या प्रेमात पागल असू तर आमच्यासारखा पागल नाही कोणी. आणि त्याचं फळ भेटलं ना. एक पागल माणूस, ज्या ठिकाणी लोक 30 कोटी रुपये खर्च करून पोहोचत नाहीत, तिथं फ्री ऑफ चार्ज पोहोचला महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये, फक्त आणि फक्त बाबासाहेब शिवाजी महाराजांचा इतिहास सांगून. याचा मला अभिमान आहे. भलेही लावारिस कार्टी ट्रोलर्स माझ्यावर काही ट्रोल करो, मी कधी टी व्ही समोर बसत नाही, पण रोज टी व्हीत दिसतो. तुमच्या मोबाईलमध्ये, प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये मी आहे. आपण मेलो तरी मरणार नाही, आणि बॉम्बनं तर अजिबातच मरणार नाही. पण हा व्यवस्था परिवर्तनाचा विचार सांगत सांगत शेवटचा आयुष्याचा काळ मात्र नक्की काढणार, एवढं भीम महोत्सवाच्या निमित्तानं सांगतो. आणि आमच्या भागात एक भीम कवी जन्माला आले होते, आज ते नाही आहेत दुर्दैवानं, प्रतापसिंग दादा बोदळे. त्यांनी जे गीत लिहिलं त्या गीताच्या 2 ओळी सादर करतो, आणि मग पुढं भीमगीतांचा दरबार तुम्हाला ऐकायचा आहे, प्रमुख पाहुण्यांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे. मला या ठिकाणी प्रवीण राऊत साहेब आपण इथं येण्याची संधी दिली, आणि मनमोकळेपणानं आज तुमचा बहुजन युवा नेतृत्व म्हणून जो गौरव होतो, आणि ह्या तुमच्यासोबत असलेल्या भीम महोत्सव मॅनेजमेंट टीमचं तर खरोखर तुम्हाला 32 तोफांची सलामी आहे. एवढं मोठं नियोजन, म्हणजे किती तुमची काळजी घेतली. नाही तर खाली बसतात कार्यक्रमात लोक, तुम्हाला बसायला खुर्च्या, आम्हाला VIP लोकांना आता ह्या कॅटेगरी बंद करावं लागते आपल्याला. VIP म्हणजे काय? VIP शिंग असतात का? आम्ही माणसं आहोत. साध्या खुर्च्या टाकायच्या पुढच्या वेळेस, साध्या खुर्च्यावर बसा, या शुभेच्छा द्या, बसा. प्रत्येक कोणी इथं IP नाही, कोणी VIP नाही, मी माणूस आहे आणि मला मरावं लागतं, एवढं ध्यानात ठेवा. कोणी जर घमंड करून आला असेल की मी माय कुछ नहीं, तेरे को भी जाना है, वो भी साथ ना ले गए जो मुल्कों के वाली थे, बेटा सिकंदर चले गए तो दोनों हात खाली थे. सिकंदर गेले तर कोणी राहिला नाही. शेवटच्या 2 ओळी सांगतो, माफ करा मी कळवा आहे, पण दलाली करणारा भडवा नाही. कळवा नक्कीच आहे, मी कड़वा आहे. माझं बोलण्यानं काही लोकांना वाईट वाटेल, वाटू द्या, खिलाफ है होने दो. जान थोड़ी है, ये सब धुआं है, आसमा थोड़ी है, जे आहे ते आहे. जाताना प्रतापसिंग दादांचं एक गीत म्हणतो प्रवीण भाऊ, शिवरायांवरती गीत आहे, प्रत्येकाच्या पाठ आहे. गायलं जरी आदर्श शिंदे आणि आनंद शिंदेजींनी असेल तरी मी पण माझ्या भागातले कवी आहेत ते 2 ओळी. 2च राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, 2च राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर,
एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर, शिवरायांनी रयतेचा तो न्याय निवाडा केला, तोच निवाडा भीमरायाच्या घटनेमध्ये आला. प्रतापसिंगा परंपरेला दोन्ही मारती ठोकर, प्रतापसिंगा परंपरेला दोन्ही मारती ठोकर, एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर, एक त्या रायगडावर एक. इकडचे चवदार तळ्यावर होते, इकडचे नव्हतेच. तुम्ही काय दगड घेऊन होते का तिथं? काय कळत नाही. माझ्यासोबत गावावर एकदा माणसानं ना फ्री जगलं पाहिजे. टेन्शनवाले लोक असे दिसतात, तुला झालं काय? माणसं कशी असतात? माणूस म्हणजे ज्वलंत दिसतो तो माणूस, हसतो, चालतो, बोलतो, प्रतिक्रिया देतो तो माणूस. असा बसलेले असतात. अरे तुमच्यात मुर्द्यात फरक काय मग? मुर्दे सकाळी उठतात, मुर्दे ब्रश करतात, मुर्दे ब्रेकफास्ट करतात, मुर्दे आंघोळ करतात, मुर्दे पेपर वाचतात, मुर्दे ड्युटीवर जातात, मुर्दे संध्याकाळी घरी येतात, मुर्दे मुर्द्याजवळ झोपतात आणि मुर्दे मुर्द्याच्या पिढ्या पैदा करतात. अरे वा रे वा, हसत जा जरा. हसलं पाहिजे, बोललं पाहिजे, गायलं पाहिजे, माझा मस्त जगलं पाहिजे. एकच वेळ भेटते आयुष्य, पुनर्जन्म नाही. माझा एक मित्र होता, त्याचे आजोबा वारले, परवा त्याचं ते पाहायला गेलं. म्हटलं का रे आजोबा? म्हणले आजोबा कुत्रा झाले. म्हटलं हा, कुत्र्याच्या जन्मात आले आजोबा? तुला लाज वाटते का सांगायला? वाघासारखा तुझा आजोबा कुत्रा. चला जोरात. शिवरायांनी रयतेचा तो न्याय निवाडा केला, तोच निवाडा भीमरायाच्या घटनेमध्ये आला. प्रतापसिंगा परंपरेला दोन्ही मारती ठोकर, प्रतापसिंगा परंपरेला दोन्ही मारती ठोकर, एक त्या रायगडावर एक. वा वा वा, बोलो छत्रपती शिवाजी महाराज की. काग म्हात्रे साहेब तुमची माणसं आहेत, बरोबर सोडलेत तुम्ही. का घाबरावं आम्ही सांगा अटळ असलेल्या मरणाला. शेवटच्या ओळी आहेत. का घाबरावं आम्ही सांगा अटळ असलेल्या मरणाला, आयुष्यभर मिठी मारली संघर्षाच्या धोरणाला, ते फूल बिल अत्तर बित्तर कशाला आमच्या मरणाला, स्वाभिमानाचा सुगंध असेल आमच्या जडत्या सरणाला, आमच्या जडत्या सरणाला. एवढं बोलतो आणि 3 जयघोष घेतो. पहिला शिवरायांचा, दुसरा बाबासाहेबांचा आणि तिसरा भारतीय संविधानाचा. आपण सर्वांनी माणूस म्हणून जगलेल्या प्रत्येकांनी इथं जय म्हणायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा.